नमस्कार, अभिलाषाज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण चॉकलेट स्पॉन्ज केक कसा करायचा ते बघणार आहे. अगदी मऊ आणि जाळीदार हा केक कसा करायचा त्यासाठी काही खास टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवातीला आपण बॅटर करण्याअगोदर सगळी पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे. जसे की ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहे ते भांडे प्रीहीट करण्यासाठी ठेवायचे आणि ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहे त्याला तेल लावून व बटर पेपर घालून तयार ठेवायचं आहे. याचे कारण असे की जेव्हा आपण केकचे बॅटर बनवतो तेव्हा ते लगेचच बेक करण्यासाठी ठेवायचे असते, त्यामुळे ही तयारी आधीच करून घ्यायची आहे. चला तर मग केक बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी 1/3 कप तेल घेतलेलं आहे, 1/3 कप दही घेतलेलं आहे फ्रेश. आता ह्यामध्ये 1 कपभर पिठी साखर घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पिठी साखर कमी जास्त केली ना तरी चालणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पिठी साखर व दह्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत, एकसारखे करून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये आपल्याला कोरडे जिन्नस घालूयात. तर सुरुवातीला चाळणी घ्यायची, त्यामध्ये 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्या वाटीनेच पाव वाटी कोको पावडर घ्यायची आहे. आता ह्यामध्ये घालायचे आहे 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा मीठ. आता हे व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये आपण दूध घालूयात. तर इथे मी अर्धा कप सुरुवातीला दूध घातले आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लागेल तसे आपण पुन्हा दूध घालणार आहे. तर इथे आपल्याला अजून दूध लागत आहे. परत अर्धा कप मी दूध घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत असताना आपल्याला कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर हलवायचे आहेत. तर पहा, इथं आपलं बॅटर असं छान तयार होत आहे आणि आता आपल्याला दूध लागणार नाही आहे. आता ह्यामध्ये घालूया आपण 1 चमचा व्हॅनिला इसेन्स आणि व्हॅनिला इसेन्स घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे बॅटर एकसारखे करून घ्यायचे आहे. तर पहा, इथं आपलं छान असं केकसाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे केकच्या भांड्यामध्ये काढूयात. तुमच्याकडे जर केकचं भांडं नसेल ना तर कुकरच्या डब्यामध्ये जरी तेल लावून बटर पेपर लावून बेक केला ना तरी छान केक तयार होतो. आता हे 2 ते 3 वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं, म्हणजे काही एअर बबल्स राहिले असतील ना तर निघून जातील आणि आपला केक छान बेक होतो. तोपर्यंत आपली कढई पण व्यवस्थित प्रीहीट झालेली आहे. आता हा केक आपण बेक करण्यासाठी ठेवूया. तर सुरुवातीला 10 मिनिटे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे. तर 30 मिनिटं गॅसची फ्लेम आहे ना लो ठेवायची आहे आणि हा केक बेक करायला ठेवल्यास नंतर अर्धा तास तरी केक उघडून पाहायचा नाही, कारण तसे केल्यास केक मध्यभागी फुगत नाही व तो चपटा होतो. तर पहा, केक बेक करायला ठेवून 40 मिनिटं झालेली आहेत. तर केक झालाय की नाही आपण एकदा चेक करूया. केक झालाय की नाही हे नेहमी केकच्या मध्यभागी चेक करायचे, कारण की केक सगळ्यात शेवटी मध्ये बेक होतो. तर पहा, आपली सुरी आहे ना एकदम अशी क्लीन अशी बाहेर आलेली आहे. आपला केक छान असा बेक झाला आहे. आता थंड होईपर्यंत आहे ना आपण चॉकलेट गनाश बनवूया. तर चला, त्यासाठी आपण एका सॉसपॅनमध्ये पाव कप कोको पावडर, पाव कप पिठी साखर, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि पाव कप दूध घेऊया. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं दूध घातलं तरी चालणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला हे गॅसवर 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे शिजवत असताना आपल्याला ना कंटिन्युअसली ना हे ढवळत राहायचं आहे. त्यामुळे काय होतं, ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, पिठी साखर किंवा कोको पावडरची गुठळी नाही झाली पाहिजे. एकसारखं आपलं इथे ना हे गनाश तयार झालं पाहिजे.
तर आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये हे गनाश करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये घालूया 1 चमचाभर बटर. बटरमुळे काय होतं, छान अशी ग्लेज येते आपल्या ह्या लिक्विडला. तर पहा, आपल्याला हवं तसं इथं आपलं गनाश तयार झालेलं आहे. आता हे थंड होईपर्यंत आपण केक डिमोल्ड करून घेऊयात. तर पहा, इथं आपला केक अगदी सहजपणे डिमोल्ड झालेला आहे आणि किती छान अशी आपल्या केकला जाळी आलेली आहे आणि सॉफ्टसुद्धा तेवढाच झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ना गव्हाच्या पिठापासून किंवा रव्यापासून केक बनवू शकता. केक करण्यासाठी अगदी सोपं आहे. एकदा परफेक्ट प्रमाण कळले ना की तुम्ही अगदी झटपट कोणत्याही प्रकारचा केक बनवू शकता. तर इथे आपण आता हा वरचा केक आहे ना जास्तीचा, तो कापून घेऊयात. पहा, आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित जाळी आलेली आहे आणि आतून सुद्धा व्यवस्थित बेक झालेला आहे. आता यामध्ये आपण हे चॉकलेट घालूयात. तर हा केक तुम्ही विदाऊट चॉकलेटचं सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतो. तर इथं आता माझ्याकडे मुलं खाणार आहेत त्यामुळे चॉकलेट तो बनता आहे. तर आपल्याला हवं ते तुम्ही घालून ह्या केकला डेकोरेट करून हा केक सर्व करू शकता. तर इथे मी आहे ना डार्क कंपाऊंड चॉकलेट थोडंसं घालते आहे आणि त्याचा क्रशसुद्धा घालणार आहे त्याच्यावर थोडासा. तर इथं आपला केक तयार झालेला आहे. आता तो सेट होण्यासाठी आपण कमीत कमीत 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. तर पहा, इथं आपला केक खाण्यासाठी तयार झालेला आहे. अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असा इथे आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे. तर ह्या क्रिसमसला आणि न्यू इयरला तुम्ही ही केकची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.